नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पौष महिन्यातला आज पहिला रविवार आणि आजच्या रविवारी आपण सूर्यनारायणाची पूजा केली आणि पूजा संपन्न झाल्यावर आपल्याला आदित्य रानूबाईची कथा ऐकायची असते किंवा ऐकवायची असते किंवा वाचायची असते. तर या व्हिडिओमध्ये आदित्य रानूबाईची कथा मी सांगितलेली आहे. तर लक्षपूर्वक संपूर्ण बघा, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर ऐकूया आदित्य रानूबाईची कथा. 8 पाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य समिधा, फूल, दुर्वा आणायला रानात जात असे. तिथं नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, "काय ग बायांनो, कसला वसा वसता? तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील, माशील, घेतला वसा टाकून देशील." ब्राह्मण म्हणाला, "उतत नाही, माथत नाही, घेतला वसा टाकीत नाही." तेव्हा त्या म्हणाल्या, "पौष येईल तेव्हा लवकर उठावं, स्वच्छ स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्यावर पानाचा रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पान फूल व्हावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशकांचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, मागी रक्त संतबी संपूर्ण करावं, संपूर्णाला काय करावं, गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकड तूप, मेहून जेवू सांगावं, असेच ती चिरगोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी. ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं." असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावलं. ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, "भिवू नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्या येथे द्या. आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटके कराल." राणी म्हणाली, "दासी करत नाही, बटके करत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू." मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. "बाबा, बाबा, गुळ खा, पाणी प्या." "गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल." तोच त्याने मनात राग आला. तेथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. "बाबा, बाबा, गुळ खा, पाणी प्या." "गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक." "तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू?" घरात गेली, उतरडीची 6 मोती आणली. 3 आपण घेतली, 3 बापांच्या हातात दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चित्तभावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोने विचारलं, "मुलींचा समाचार कसा आहे?" जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली, दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे. इकडे दारिद्र्य जी झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितले, "मावशी घनघोर नांदत आहे. तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये." पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. "अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या?" "आम्ही दासी प्रधानाच्या." "प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे." "कसा आला आहे?" "तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदारात घेऊन या." परसदारानं घेऊन आल्या. नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होन मोहरा भरल्या, वाटेच आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. हातीचा कोहळ काढून नेला. घरी गेला. आईने विचारलं, "काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?" "देव दिलं, कर्मानं नेलं." "कर्माचं फळ पुढं उभं राहिलं." "मावशीनं दिलं होतं, पण सर्व गेलं." पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. "अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या?" "आम्ही दासी प्रधानाच्या." "प्रधानाच्या राणीला निरोप सांगा." त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं, काठी पोखरून होना मोहरांनी भरून दिलं. "बाबा ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा," म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराखाच्या रूपात आला. हातची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेलं गोष्ट राणीला सांगितली. दैव दिलं ते सर्व कर्मानं नेलं. पुढं तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाच्या घरी नेऊन नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीत उतरला.
तो गडबडून विहिरीत पडला. घरी गेला, आईने विचारलं, "काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?" "आई गं, मावशीनं दिलं, पण देवानं ते सर्व बुडालं." चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊ माकू घातलं. पितांबर नेसायला दिलं. जेवू खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी, होना मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला, आईने विचारलं, "काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?" "आई, मावशीनं दिलं, पण देवानं ते सर्व नेलं." पाचव्या आदितवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. न्हाऊ घातलं, माखू घातलं, पाटाचं बसायला दिलं. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली. "काय वसा करतेस तो मला सांग." बहीण म्हणाली, "अगं अगं चांडाळणी, पापेनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं." राजाच्या राणीने विचारलं, "याला बहिणीच्या घरी राहिली, श्रावणास आला, सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली." इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलून धाडलं, "मावशी मावशी, तुला छत्र आली, चामर आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापिनीला छत्र कोठली, चामर कोठली, पाईक कोठले, परवर कोठे." बाहेर जाऊन दाराशी बघतात, तो राजा बोलावू आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणी बहिणीला आहेर केला. वाटेनं जाऊ लागली. पहिल्या मजलेत स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. "करारे हाकारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. तुझ्या बाईची कहाणी ऐकू मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे." असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोती राणीनं घेऊन तिनं त्याला दिली. 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्यानं ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, "बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील माशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही." तेव्हा वसा सांगितला. पुढे दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. "करारे हाकारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. असा एक माळी चिंतेनं बसला आहे, त्याला हाक मारली. आमच्या बाईंनी कथा ऐक." तो आला. राणींनी 6 मोते घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला, विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, "बाई बाई, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा." मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. "करारे हंकारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता. एका डोहात बुडाला होता. एका सर्पानं खाल्ला होता, त्यामुळं चिंत्राकरात बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकू. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू, मी मुलासाठी रडत आहे. बरं येते. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पानं खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढे चौथ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा तिला परत कहाणीची आठवण झाली. "करारे हंकारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का ते बघा. याचा शोध करा. उपाशी नाही, काय नाही, काना डोळा मासांचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालता होता, तो उताना केला. 6 मोते होती. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली, 3 मोते आपण घेतली." राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले, देहदिव्य मिळाला. तो म्हणाली, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोहगंगाळ पाणी तापवलं. पंचपंकांना जेवायला केलं. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, "अगं अगं, कोणाच्या पापणीचा केस आहे?" राजाच्या राणीला 12 वर्ष दरिद्र आलं होतं. तिनं आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले.
काळं चवाळं डोईचा केस, वळचणीची काडी, डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाला राणीच्या सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळीविक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, माथारीला, कोणा डोळा मासांचा गोळा, इतक्यात तसा सूर्यनारायण प्रसन्न झाला. तसा तुम्हाला आम्हाला हो, ही साठा उताराची कहाणी पाचा उतरी सुपळ संपूर्ण झाली आहे. श्री स्वामी समर्थ.